माणगाव तालुक्यात मुंबई गोवा महामार्ग बायपासचं काम करणाऱ्या जय भारत कंपनीच्या दगड उत्खनन खाणीत सुरू असलेल्या बेकायदेशीर ब्लास्टिंगमुळे खर्डी बुद्रुक आणि नाणोरे गाव अक्षरशः भूकंपासारखं हादरत आहे. लोकवस्तीच्या अगदी जवळ सुरू असलेल्या स्फोटांमुळे घरांना तडे गेले असून काही घरांचे पत्रे फुटले तर काही बांधकामं कोसळण्याच्या स्थितीत आहेत. कंपनीकडून रात्री अपरात्री कोणतीही पूर्वसूचना न देता ब्लास्टिंग केलं जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. मध्यरात्री स्फोटांचे हादरे जाणवत असल्याने नागरिक दहशतीत आहेत. लहान मुलं घाबरून उठतात, झोपेचा खोळंबा होत आहे, तर वृद्ध नागरिकांमध्ये जीवितहानीची भीती निर्माण झाली आहे. कधी घरावर कौल कोसळेल याची खात्री नाही, अशी प्रतिक्रिया संतप्त ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. या स्फोटांमुळे केवळ घरांचं नुकसान झालं नसून काही ग्रामस्थांच्या विद्युत उपकरणांचंही नुकसान झाल्याची माहिती मिळते. नवीन तसंच जुनी बांधकामं तडे जाऊन कमजोर झाली असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता ग्रामस्थ नाकारत नाहीत. या गंभीर विषयावर दाखणे ग्रामपंचायत सरपंच विश्वास उभारे यांनी कंपनीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी आणि पत्रव्यवहार केला असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. प्रशासनाला एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. दिनांक 21 फेब्रुवारी रोजी दुपारी झालेल्या तीव्र ब्लास्टिंग नंतर खर्डी आणि नाणोरे गावात जोरदार धक्के बसले. यानंतर संतप्त ग्रामस्थ आणि कंपनी कर्मचाऱ्यांमध्ये वाद होऊन कंपनी कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. खर्डी बुद्रुक आणि नाणोरे गावातील नागरिकांनी आता ठाम भूमिका घेत ब्लास्टिंग तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. नमस्कार, माझं नाव दीप्ती गणेश आव्हाड. मी खर्डीमधली रहिवासी आहे. आमच्या खर्डी गावाच्या बाजूलाच एक क्वारीचं कॉन्ट्रॅक्ट चालू आहे, क्रेशरचं. क्रेशरमुळे एवढं आमच्या ब्लास्टिंगमुळे आमच्या गावात खूप जास्त त्रास होत आहे. आज दिनांक 21 फेब्रुवारी 2026 आज सुमारे 1:30 वाजता इथे खूप मोठ्या प्रमाणात ब्लास्ट झाला होता. ब्लास्टमध्ये आमच्या भरपूर गावातील सगळ्यांची नुकसानी झालेली आहे. कोणाची टीव्ही तुटलेली आहे, मुलं घाबरतात, भिंतींना तडा गेलेत. त्याच्यामुळे आम्ही इथे क्वारीवर आलो होतो, पण इथले कर्मचारी वगैरे इथे कोणच नाही आहेत. आम्ही जसे आम्हाला त्यांनी बघितलं तसे ते इथून फरार झाले. त्याच्यानंतर पोलीस वगैरे इथे आलेले, त्यांनी पुढे सगळं लिगली करायचं बोललेले आहे. पोलीस आल्यानंतर पोलिसांनी समजून नागरिकांचा जो उद्रेक होता त्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाने सहकार्य करून पोलिसांनी सांगितलं आहे की आम्ही या गोष्टी मॅनेजमेंटच्या कानावर घालूया आणि जो नॅशनल हायवेचं काम चालू आहे त्याच्यासाठी या ठिकाणी क्रेशर चालू आहे. त्याचा अति उत्खनन आणि जोरदार धमाके होत असल्यामुळे लोकांना त्रास होतोय आणि गेले 6-7 महिन्यापासून हा त्रास होत असल्यामुळे आज लोकांच्या संयमाचा बांध तुटला आणि लोक या ठिकाणी आलेले आहेत पूर्ण गावातून. परंतु ही गोष्ट पोलिसांना समजल्यानंतर पोलीस या ठिकाणी आले होते आणि पोलिसांनी एवढंच सांगितले की या संबंधित यंत्रणा ज्या आहेत, महसूल प्रशासन असेल, प्रांत ऑफिस असेल, या सर्वांना समन्वयाने आणि कंपनी जी मॅनेजमेंट आहे त्यांच्यासोबत चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल. या संबंधीमध्ये आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज केलेला होता ग्रामस्थांच्या नावाने. त्याच्यावरती 1-2 वेळा त्यांनी आम्हाला तारखेसाठी उपस्थित राहण्यासाठी नोटीस दिल्या होत्या. त्या ठिकाणी उपस्थित राहिलो होतो, परंतु त्यानंतर त्यांनी आम्हाला ते हरकत निकाली काढली असं कोणत्याही पत्रावर आमच्याकडे अजूनपर्यंत केलेलं नाही. परंतु ते न करता प्रत्यक्षरित्या यांनी त्या ठिकाणी क्रशर मात्र जोरदारपणे चालू झालेले. आम्ही या ठिकाणी येत्या 2 दिवसामध्ये पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन यांच्यासोबत मिटिंग घेऊन त्या गोष्टी त्यांच्या कानावरती घालणार आहोत आणि त्याच्यातून योग्य तोडगा निघाला नाही तर आम्ही काही दिवसानंतर प्रांत ऑफिसला किंवा तहसील ऑफिसच्या समोर आमरण उपोषणाला संपूर्ण गावकरी एकजुटीने बसणार आहोत. हा आमचा गावकऱ्यांचा निर्णय झालेला आहे. खर्डी गावचे ग्रामस्थ गेल्या 4 महिन्यापासून जय भारत नावाची कंपनी जिथे मुंबई गोवा हायवेचं काम चालू आहे, इथे जोरदार प्रमाणे ब्लास्टिंगचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याच्यामुळे आमच्या घरांना तडे गेले आहेत आणि दिवस रात्र ती क्वारी चालू असल्यामुळे हे आमच्या इथे कंटिन्यू दिवस रात्र ती क्वारी चालू आहे. त्याच्यामुळे मुलांना झोपसुद्धा मिळत नाही आहे आणि ह्याच्याबद्दल प्रशासन काय दखल घेणार? वादळवारा लाईव्हसाठी प्रमोद जाधव, माणगाव. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.